नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाढवण बंदराबाबत लोकांमध्ये आक्रोश. जनसुनावणी झाला प्रश्नांचा भडीमा. जनसुनावणी नेली रेटून. प्रशासन उत्तराहीन हतबल. पालघर येथील क्रीडा संकुल मैदान येथे वाढवण बंदर संबंधित जनसुनावणी लावली होती. त्या जनसुनावणीसाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. एकच जिद्द वाढवण बंदर रद्द अशा घोषणा देत लोक जनसुनावणीत उपस्थित होते. जनसुनावणीच्या परिसरात परप्रांतीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिकांच्या जनसुनावणीत परप्रांतीयांचे काय काम म्हणून विचारणा केली असता त्यांच्याकडे त्यांची सामायिक उत्तरं नव्हती. ह्या परप्रांतीयांच्या मागे त्यांचा म्होरक्या कोण हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. तसेच जनसुनावणी चालू असताना लोकांना समाधानकारक उत्तरं प्रशासनाकडून न मिळाल्याने ही जनसुनावणी इथेच स्थगित करा अशी मागणी स्थानिकांची होती. परंतु अध्यक्षांनी ती सुनावणी रेटून नेली. त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जनसुनावणीसाठी शिवसेना, शिंदे गट तसेच ठाकरे गट व त्याचे कार्यकर्ते त्यानंतर स्थानिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन किरण पाटीलसह शुभम पाटील, पालघर तालुका ब्युरो रिपोर्टर. बघा, हे वाढवण बंदरच्या जनसुनावणी आहे. आम्ही अनेक वेळा आंदोलन केले की हे बंदर आम्हाला महागाई नको, बंदर नको. कारण ह्या बंदरामुळे आहे ना, झाईपासून ते कपरेट पुला मुंबईपर्यंत संपूर्ण मच्छीमार उद्ध्वस्त होणार आहेत. म्हणजे देशोधडीला लागणार आहे. कारण इथे जी आपली मासेमारी चालते ती कव, दालदा, म्हणजे कव ही सहज बॅगनेट असते आणि दालदा ही जाळी असते. त्यामुळे हे जर इथे महागाई बंदर झालं तर त्या मोठ्या मोठ्या शिप्स उभे राहतील आणि त्यामुळे हे दोन्ही धंदे म्हणजे कव आणि दालदा ही मासेमारीच करू शकणार नाहीत. म्हणून आज जी जनसुनावणी आहे ती पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही हे मच्छीमार त्या जनसुनावणीला विरोध करण्यासाठी इथे आलेले आहोत. वाढवण बंदर संदर्भातली असलेली जनसुनावणी पुढे ढकलण्याची मागणी आपण पत्राद्वारे केली होती. मात्र तरी देखील आज जनसुनावणीमध्ये काय होणार? लोकांची जी स्थानिकांची जी मतं आहेत ती मतं प्रशासन लक्षात घेत नाही आणि त्यामुळे ही आपण जनसुनावणी पुढे ढकलण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. परंतु पोलीस प्रशासनाला रस्त्यावर उतरवून ही जनसुनावणी रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही जिल्हाप्रमुख, सर्व शिवसैनिक या स्थानिकांच्या बरोबर आहोत आणि या प्रकल्पाला स्थानिकांचा जसा विरोध आहे तसाच आमचाही विरोध आहे आणि हा विरोध लेखी स्वरूपात दर्शवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या ठिकाणी भाजपचे काही कार्यकर्ते असतील, प्रशासनामध्ये काही अधिकारी असतील, यांनी बोगस लोक आणण्याचा, पैसे देऊन लोक आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे की जे स्थानिक नाहीत त्यांना इथे आणून प्रकल्पाच्या बाजूने कसं नोंदवता येईल ह्याचा सगळा प्रयत्न चालू आहे. प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली की ही जनसुनावणी आपल्या बाजूनी झाली पाहिजे. परंतु स्थानिक लोक हे इथे आक्रमक आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही सदैव आहोत. हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे ही आमची कोणत्या पक्षाने सांगितलंय? पक्षाच्या नेत्याने सांगितलंय? कंपनीद्वारा आहे सर. कंपनी. कोणती कंपनी? आणि तुमचं घर कुठे आहे? तुमचं घर जाणार आहे का प्रकल्पामध्ये? कोणी पाठवलं ते सांग. तुमचं घर जाणार आहे का प्रकल्पामध्ये? भाऊ, आम्ही काय सांगतोय, मग तुम्ही समर्थनार्थ का आलात इथे? कोणाच्या सांगण्यावरून आलात का तुम्ही? कंपनी से आना है बस. कौन सा कंपनी? कौन सा कंपनी से आए? आपका नाम बताइए, क्या है? लीलन से. उत्तर प्रदेश. लीलन से है. और आपका मूल गांव कहाँ से है? राजस्थान से. राजस्थान से. तो आप प्रकल्प में बाधित नहीं है, फिर आपका यहाँ पे कोई काम नहीं है, आप वापस जा सकते हैं. ये इधर अंदर घुसने का नहीं. किसने भेजा आपको? अंदर घुसने का. किसने भेजा बोलो? ये सब लोग कौन है? कहाँ से आए ये लोग? अंदर घुसने का. कुठून आले तुम्ही? कुठून आले? ताई कुठून आले? पारी पे है भेंचोद. ताई कुठून आले तुम्ही? ओ ताई कुठून आले? माइक पण कहाँ से आए आप? बोईसर से आए. आपका घर जाने वाला है. आपका घर कहाँ पर है? नुसती चौकीर भरती करायला आले का इकडे? आपका घर कहाँ पर है? आप कहाँ से आए हो? कहाँ से आए हो बताइए. वापस जाओ, वापस जाओ, घर पे जाओ. कशासाठी आहे तिकडे? हमारे घर पे बुलेट चलने वाला है. कशासाठी आले तिकडे? जाओ, वापस जाओ. हे कशासाठी आले? आता काय यांच्या नेत्यांना पण आकलून लावायचे आता. पालघर मधनं बस झालं यांचं. हे कोण बघूया. हे कोण आहे? हे किधर से आए?
जानू बड़े हाँ ना